वेलकम टू द सेकंड एपिसोड ऑफ प्राचीन आयुर्वेद चिकित्सा सिरीज. नमस्कार, मी डॉक्टर शिवकन्या तुम्हा सर्वांचं माझ्या पेजवरती मनपूर्वक स्वागत करते. आपण आजच्या एपिसोडमध्ये आयुर्वेदातील काही संकल्पना बघणार आहोत. आयुर्वेदातील सार्वमिदं पांचभौतिकम या सिद्धांतानुसार आपले शरीर हे पृथ्वी, जल, वायू, आकाश, अग्नी या 5 तत्वापासून बनलेलं आहे. ही 5 तत्वे आपल्या शरीरात वेगवेगळ्या रूपात कार्य करतात. या 5 तत्वांच्या संयोगातूनच आयुर्वेदातील त्रिदोष म्हणजेच वात, पित्त आणि कफ हे तयार होतात. वात म्हणजे गती, पित्त म्हणजे परिवर्तन आणि कफ म्हणजे स्थैर्य. जोपर्यंत हे 3 दोष संतुलित अवस्थेत आहेत तोपर्यंत शरीर निरोगी असते. पण एकदा काय या 3 दोषांमध्ये बिघाड झाला किंवा असंतुलन निर्माण झालं की मात्र वेगवेगळे व्याधी उत्पन्न व्हायला सुरुवात होते. या 3 दोषाचं कंपोजिशन प्रत्येकाच्या शरीरात वेगवेगळं आहे आणि यासाठी आयुर्वेदात एक सुंदर शब्द वापरला जातो, तो म्हणजे प्रकृती. प्रकृतीबद्दलची सखोल माहिती आपण पुढील भागात घेणार आहोत.